प्रधानमंत्री आवास योजनेतनं 2024-25 या वर्षात एका वर्षात एका तालुक्याचं का पूर्ण फक्त अंबाजोगाईचा आकडा माझ्याकडे आला नाही. परळी तालुक्यात 11,788 घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेत मंजूर झाले. त्यापैकी 5,005 घरकुल पूर्ण झाले. राहिलेले का थांबले की तुम्ही असं लाभार्थी आपल्या गावात आपल्या माझ्या सहकार्याने जाऊन बघावं का राहील. एका वर्षात जर आपल्याला 11,000-12,000 घरकुल मिळत असतील एका तालुक्यात, ही साधी गोष्ट आहे. 12,000 कुटुंबांना घर देणं, कुटुंबाला एका व्यक्तीला नाही, हे साधं काम नाही. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळं एकदा का घरकुल झालं तर एकूण गावाचं रूपच बदलतं आणि ते बदलण्याची जबाबदारी आपल्याकडे. रमा योजनेतून 619 मिळाले. हे 3-3 आकड्याचं सांगतोय. सामाजिक न्यायमंत्री असताना 4-4 आकडे एकदाच मंजूर करीत होतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवीमध्ये 290 आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतमध्ये 553. एवढ्या घरकुल एका तालुक्यात आता 14,000 घरकुल वेगवेगळ्या योजनेत 14,000 कुटुंबाला काम अतिशय चांगलं प्रगतीपथावर आहे. पण नुसती प्रगती असून उपयोगाचं नाही तर कामाला गती सुद्धा असणं गरजेचं आहे. तर हे शासन गतिशील शासन आहे. प्रगती पाहिजे पण त्या प्रगतीला गती सुद्धा पाहिजे आणि ती गती चांगली ठेवण्यासाठी आपल्या सर्वांची मती सुद्धा चांगली असायला पाहिजे. म्हणून या सर्व अभियानाच्या निमित्तानं नक्कीच आणखीन जास्त फायदा वेगवेगळ्या योजनेमधून आपल्या सर्वांना मिळणार आहे. मी आपल्याला सांगतो की राज्य शासनाची कुठलीही योजना असो आपण सर्वांनी ठरवायचं की आपल्या जिल्ह्यात नाही तर मराठवाड्यात आपला मतदारसंघ या योजनेचा लाभ घेणारा 1 नंबरचा मतदारसंघ आहे. एवढं माझं स्वप्न आहे ते आपण पूर्ण कराल. सर्व लाभार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी प्रशासनाने या कार्यक्रमाला मला उद्घाटक म्हणून बोलवलं, अध्यक्ष म्हणून. तर माझ्यावरचे कुणी झाले नाही म्हणून सगळं मीच केलं. अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. मी आपल्याला सांगतो माझ्या सर्व सहकार्यांना आपण जास्तीत जास्त जेवढं सार्वजनिक कामात लक्ष द्याल तेवढा मला सुद्धा काम करण्यात आनंद होतो. पण आपल्याकडे आता सार्वजनिक कामं खालच्या खाली होते. माझ्यापर्यंत यायची गरज नाही. दारून बसलाय शिरीष बाबा आहे तिकडं हे सगळी मंडळी यांना माझ्यापर्यंत सार्वजनिक कामं मंजूर करण्यासाठी याची गरज पडत. हेच निवारण खाली काम करून घ्या. माझ्याकडं सार्वजनिक कामं जास्तीत जास्त होण्यासाठी यावं असं मला वाटतं. पण त्या कामाच्या ऐवजी बदलाचे निवेदन आपल्याकडे एवढे येतात. आता मतदारसंघातल्या बदल्या सोडून मतदारसंघातल्या इथल्या नातेवाईकाच्या दुसऱ्या मतदारसंघातल्या लोकांच्या सुद्धा बदल्या ही खरी गोष्ट. मी जे बोलायला लागलं पोटतिकीने बोलतो. जेवढं त्या गोष्टीकडे लक्ष त्याच्यापेक्षा जास्त सार्वजनिक फायदा आपल्या गावातल्या गोरगरीब माणसाला देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे ही माझी विनंती. आज खऱ्या अर्थानं SIR मतदान पुनरावलोकनच्या बाबतीमध्ये आपली दुसरी बैठक आज ठरली होती. पण उपमुख्यमंत्री बहिणीचा बीडला येत असल्यामुळं मी याला तो कार्यक्रम आजचा रद्द करावा लागला. पण आजचा जरी रद्द झाला असला तरी 1 तारखेला आपण तो कार्यक्रम पुन्हा घेतो. मी पहिल्या बैठकीतच आपल्या सर्वांना सांगितलं होतं की आपला नंबर 9 आहे 11 तालुक्यात. अंबाजोगाई 8वा की हा लाभ खऱ्या अर्थानं खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचला. मला आजही आठवतं मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो
जबाबदारी कृषी मंत्री म्हणून होती. आणि या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर आपण एकाच वेळेला महाराष्ट्रात एका जिल्ह्याला 25,000 घरकुलं 28,000 घरकुलं मंजूर केली. जसं जसं बोलायलोय तसं तसं पाऊस वाढायला आणि तुम्हाला लाभार्थ्याचे सगळे प्रमाणपत्र घेऊन जेवायची व्यवस्था केली ना. त्या नाश्त्याचे पॅकेट आहेत कधीतरी सुधारावं एवढ्या जीव घाला ना. काय आम्हाला पंक्तीत बसून जेवायची सवय नाही काय काय आणि हे काही पंक्तीत बसून जेवायला आपल्याला लाल वाटत नाही. हातात पाकिटच द्या. प्रशासनाने शासनाने जसे बदल वेगवेगळे केले शासनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आपण लाभ देणाऱ्या लाभार्थ्यासाठी घेत असू तर त्यांना व्यवस्थित जेवण दिलं गेलं पाहिजे. हातात पॅकेट द्यायचं पुन्हा ते बरोबर आम्हाला करायचं हातात करायचं खायचं पाहिजे. त्याच्यामुळं इथून पुढच्या कार्यक्रमात फार वेळेस हा कार्यक्रम ठरला. पण आज माझी एवढीच प्रामाणिकपणानं सर्वच विभागाला विनंती आहे की लाभार्थ्यांनी मला लाभ मिळावा म्हणून आपल्या कार्यालयामध्ये येण्याच्या अगोदर आपल्या गाव पातळीवर जेवढ्या काही यंत्रणा आहेत ग्रामसेवक असेल संगणक विचारक असेल कृषीचे अधिकारी असतील या सर्वांना कामाला लावलं पाहिजे की गावागावात हे लाभार्थी ठरवू शकतात त्यांना घरी जाऊन लाभ देण्याचं काम या ठिकाणी शासनाने प्रशासनाने केलं पाहिजे. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून भलेही राजकारणी आमदार असतो तर वेगवेगळ्या माध्यमातून मतदारसंघातल्या घराघरापर्यंत आम्ही पोहोचतो. जर आम्ही पोहोचत असू तर प्रशासनाला पोहोचायला काहीही अडचण येत नाही. आपण घरपोच या ठिकाणी लाभार्थी निवडून लाभ दिला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.